हॅलो, गुड मॉर्निंग. मी स्वप्नाली. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. सासरची जत्रा करून मी माहेरी आले होते आणि लगेचच दुसऱ्या दिवशी माझ्या मामाकडची जत्रा होती, म्हणजेच आईच्या माहेरची. मग मी तिकडच्या जत्रेसाठीही गेले होते. खूप वर्षानंतर गेले होते म्हणून एक दिवस राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोंबडा आरवायच्या आधी मी चंदगडमध्ये पोचले होते. आता मला भरपूर वेळ होता, म्हणजेच मला घ्यायला कोण आलं नव्हतं. मग मी चंदगडच्या श्री देव रवळनाथ मंदिरमध्ये गेले होते. छान दर्शन घेतलं आणि तिथेच बाहेर थोडा वेळ बसले. त्यानंतर मग भाऊ आला होता घ्यायला, मग त्याच्यासोबत घरी आले. आता मामाकडून एवढ्या सकाळी सकाळी मी माझ्या मर्जीने आले नव्हते, तर मला यावं लागलं होतं. आता कशासाठी ते बघा. तर ही आहे अक्षरा. हिच्या स्कूलमध्ये सँड ऑफ होता आणि मी हिला तयार करायला आयती सापडले होते. आयती सापडले म्हटल्यावर ही मला थोडीच सोडते. मग काय सकाळी सकाळी जबरदस्ती बोलवून घेतलं होतं. मग येऊन तिला जरा धमक्या देतच तयार केलं, कारण नंतर मॅडम काही ऐकत नाहीत. मग एक गोष्ट 10 वेळा जरी सांगितली तरी करणार नाही. पण असो, मॅडम 10वीत आहेत आणि बोर्डाची परीक्षा काही दिवसावरच आले, उगाच मूड ऑफ नको. आणि आधीच तिला वेळ झाला होता म्हणून मग पटकन तयार केलं आणि मग तिला पाठवून दिलं. आता इतक्या सकाळी म्हटल्यावर मी एकटीच आले होते. आई तिकडंच राहिली होती, त्यामुळे येऊन जेवण बनवलं. आणि हा बघा, हा आमचा राणा, कोको, काहीही म्हणा, याचा स्नान करायचा टाईम झाला होता आणि कसा शांत उभा आहे बघा ना. तसा हाही हाताला अजिबात नाही सापडत. दिवसभर गाव उंधळत असतोय. आणि हां, आमच्या घरी 2 न्यू मेंबर आले आहेत. हे बघा, किती क्यूट आहेत ना. ह्या 2 मेंबरला बाय करून मी सकाळी सकाळी कोल्हापूरला यासाठी निघाले. डेपोत पोचले तर 9:30ची बस निघाली होती. त्यानंतर अर्ध्या तासानंतर बस होती, त्यामुळे अर्धा तास थांबलो. बस लागल्यानंतर मग खिडकीकडची सीट पकडली आणि मग कोल्हापूर स्टँडला आले. आणि ऐनवेळी नवऱ्याने घ्यायला यायसाठी टांग दिल्यामुळे मग मी रिक्षा केले आणि घरी आले. आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.